असं होतं ना व्यवसायांमध्ये सगळे हो. की मी माल विकतो, विशेषतः ज्यांचं रिटेलिंगचं किंवा हे आहे, माझ्याकडे गल्ला गोळा होतो. ती अशी एक थप्पी छान वाटते ना. किंवा मला जे बँकेचे मेसेज आहेत छान वाटतात. आपल्याला याच्यातले कुठले पैसे माझे आहेत आणि कुठले पैसे धंद्याचे आहेत क्या बात आहे. हे मराठी उद्योजक जे नवीन आहेत त्यांना ते लवकर लक्षात येत नाही. तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे वा, माझ्याकडे आता गल्ल्यामध्ये एवढे पैसे आले ते माझेच आहेत की काय. बरोबर. आणि मग असं लक्षात येतं की अरे हे माझे नव्हते. रेव्हेन्यू इज इक्वल टू नॉट प्रॉफिट. येस, रेव्हेन्यू इज नॉट इक्वल टू प्रॉफिट नंबर 1. ज्यांनी हा सगळा रेव्हेन्यू जो आहे ना, तो मी आता यशस्वी व्यवसाय करायला लागलेलो आहे हे समाजाला कळावं, याच्यासाठी जे त्याने एक्सपेन्सेस केलेले आहेत त्या एक्सपेन्सेससाठी वापरलेला हा पैसा आहे. म्हणजे मला कळतच नाही की ज्याच्याकडे एवढे जास्त अजून कर्ज देणं बाकी आहे त्याच्या गाड्या कशा नवीन येतात. म्हणजे एक आपण जर यशस्वी फॉर्म्युले शोधतो आहे त्यातला एक फॉर्म्युला असा असू शकतो की व्यवसाय करण्याचा आणि भावनिक असण्याचा काही संबंध नाही. मी हातातली कडी दाखवायला जातो, गाड्या दाखवायला जातो, मी माझ्या व्यवसायाकडे आता भावनिक दृष्ट्या बघायला लागले. त्यातली क्रिटिकॅलिटी मला राहिलेली नाही. शोरूम करणारे किती जण बर्बाद झाले.